ह्यो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर आज रात्री तुमका झोप लागात याची शाश्वती मी काय देऊक शकणार नाही, कारण प्रकारच इतको भयंकर घडलो तो ऐकल्यानंतर तुमची झोप तर उडानच जातली. नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार असं मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान 4 जणांसोबत असो काय भयंकर प्रकार घडलो. त्यानंतर ते 4 जण काय अस्तित्वात रावाकच नाही. पण ह्यो अनुभव चालू करण्याआधी तुम्ही अजून पण मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसतात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच या व्हिडिओ बघूक सुरुवात करा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या व्हिडिओ आपण सुरुवात करूया. मुंबई गोवा महामार्गाचा रुंदीकरण होत असला तरी आज सुद्धा काही जुने पट्टे असे असत जिथे रात्रीच्या वेळी वारे वळणा घेताना शिट्टी वाजवता. अनिकेत जो मुंबईच्या एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, आपल्या 3 मित्रांसह समीर, राहुल आणि नेहा म्हणजे अनिकेतची होणारी पत्नी यांच्यासोबत तो मालवणात निघालो. रात्रीचे 1:45 वाजले होते. पावसाळी हवा असल्याने रस्त्यावर दाट धुक्या होता. अनिकेतची नवी XUV 700 गाडीचे हेडलाईट धुक्यात मागे टाकत पुढे जात होते. तेवढ्यातच समीरान विचारलंय, अरे अनिकेत, ह्यो गुगल मॅप रस्तो चुकलो काय रे? ह्यो माका तर हायवे वाटत नाही. बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजू ताडामाडाची झाडा एखाद्या राक्षसासारखी उभी होती. तेवढ्यात अनिकेतान उत्तर दिलंय, नाही रे, ह्यो शॉर्टकट हा. कशेडी घाट टाळण्यासाठी मॅपने ह्यो रस्तो सुचवलाय. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळा वाटत होता, कारण गेल्या अर्ध्या तासापासून त्यांच्या समोरून किंवा मागून एकही गाडी दिसली नाही. अचानक गाडीच्या हेडलाईटमध्ये एक मैलाचं दगड दिसलो. त्यावर असा लिहिला होता की गाव मृत्यू 14 किलोमीटर. नेहा विचारूक लागली, मृत्यू गाव असा कसा काय असू शकता? तिचा आवाज खूपच शांत होतो. अरे गावाचा नाव मृत्यू नसतला, काहीतरी पुसला गेला. राहुलान स्वतःचीच समजूत काढत म्हटल्यान, पण त्या क्षणी गाडीच्या डॅशबोर्डवरचा डिजिटल घड्याळ वेगान फिराक लागला. रात्रीचे 1:45 वाजले होते. थेट तिथून तर 12वर येऊन थांबला आणि अचानक गाडीचा इंजनच बंद पडला. बाहेर भयानक शांतता होती. फक्त पावसाच्या थेंबांचो गाडीच्या छतावर पडणारो ठपठप आवाज ऐकाक येत होतो. अनिकेतान गाडी चालू करूचो प्रयत्न केल्यान, पण बॅटरी पूर्णपणे उतारली होती. तेवढ्यात समीर म्हणाक लागलो, मी बाहेर उतरून चेक करतोय. नको समीर, बाहेर खूप काळो का असा नेहान सांगितल्यान. पण समीरान दार उघडल्यान आणि समीर बाहेर उतरलो. त्यांना मोबाईलची टॉर्च चालू केल्यान आणि इंजन चेक करण्यासाठी बोनेट उघडल्यान. अचानक त्याका जाणवला की झाडीमध्ये कोणतरी उभ्या राहून बघता. त्याने टॉर्च फिरवल्यान. तिथे एक लहान मुलगी उभी होती. तिने निळ्या रंगाचा फ्रॉक घातल्यान होतो, जो चिखलान माखलेलो होतो. समीर विचारूक लागलो, बाळा, तू हे काय करतस? ती मुलगी कायच बोलाक नाही. तिने फक्त लांब बोट करून मागच्या बाजूक दाखवल्यान. समीरान मागे वळून बघितल्यान तर थंय त्यांची गाडी नव्हतीच. तिथे फक्त एक जुनं गंजलेलो सांगाडो होतो आणि त्यातूनच रडण्याचा आवाज येत होतो. समीर तर ह्या सगळा बघून चक्रावूनच गेलो आणि त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. इतक्यातच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलं. त्यांना मागे वळून बघितल्यान तर तीच मुलगी होती. ती पूर्णपणे रक्तान माखलेली होती आणि ती म्हणाक लागली, पाहुणे, आता आमची जेवणाची वेळ झाली हा. तेवढ्यातच गाडीच्या आत बसलेल्या अनिकेता समीरच्या ओरडण्याचा आवाज इलो. तो बाहेर धावलो, पण समीर थंय नव्हतो.
जमिनीवर फक्त समीराचा मोबाईल पडलो होतो. त्याची स्क्रीन फुटली होती आणि त्यावर एकच मिसिंग मेसेज वारंवार ब्लिंक करत होतो. समीर खय असं अनिकेत ओरडाक लागलो. तेवढ्यातच त्याका रस्त्याच्या कडेक असलेल्या एका जुन्या विहिरीतून पाणी उपसल्याचा आवाज इलो. ते तिघेही तिकडे धावले. विहिरीवर एक म्हातारं उभं होतं. त्याच्या अंगावर जुने फाटलेले कपडे होते. अनिकेत धापा टाकत त्याका विचारूक लागलो, बाबा तुम्ही आमचा मित्र बघितलाय काय? तो म्हातारं हसलो. त्याच्या हसण्यात एक वेगळीच क्रूरता दिसत होती. तुमचा मित्र आता त्या बायाकडे गेलो. या हायवेवर जो 14व्या किलोमीटराक थांबता त्या कधी सोडत नाही. नेहन विचारलंय की कोण बाया? म्हाताऱ्यान विहिरीकडे बघत म्हणाक लागलो, 25 वर्षापूर्वीच या हायवेवर एका ट्रकने एका कुटुंबाक उडवल्या नव्हता. आई वडील आणि त्यांची छोटी मुलगी. ट्रक चालकान घाबरान त्या तिघांचे अर्धे मेलेले देह त्याच विहिरीत फेकून दिल्या. तेव्हापासून ती आई म्हणजेच बाया आणि तिची मुलगी या रस्त्यावर कोणाक सुद्धा जिवंत जाऊक देत नाही. या सगळ्या ऐकान अनिकेतच्या अंगावर तर सरसरावून काटो चिलो. त्यांना मागे वळून गाडीकडे बघितल्या. थंय समीर उभो होतो. अरे समीर, खय गेलो होतस? आमका घाबरवलंस तू? राहुल धावत त्याच्याकडे गेलो, पण अनिकेत थांबलो. त्यांना बघितल्या की समीरच्या सावलीमध्ये त्याचे पाय तर उलटे दिसत होते. राहुल थांब, तो आपलं समीर नाया, असं अनिकेत त्याका सांगाक लागलो. पण उशीर झालो होतो. समीरच्या रूपातील त्या सावलीत राहुलचं गळो पकडल्यान आणि एका झटक्यातच त्याका जंगलात खेचून नेल्यान. हवेत फक्त राहुलच्या हाडांच्या कडकडण्याचा आवाज घुमाक लागलो. या सगळ्या बघितल्यानंतर अनिकेत आणि नेहा पूर्ण गारटूनच गेली. समोर तो म्हातारो विहिरीपाशी उभं राहून विकट हास्य करत होतो. अचानक विहिरीच्या हातून पाण्याचा चोरात उसळण्याचा आवाज इलो. जणू काहीतरी आत प्रचंड मोठ्या हालचाल करता. अनिकेत पळ हैसून, आपण गाडीत बसाया, असं मनात नेहान त्याचा हात घट्ट ओढलाय. ते दोघेही जीव मुठीत धरून त्या गंजलेल्या गाडीच्या दिशेने धावाक लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मगाशी बंद पडलेली गाडी आता आपणच चालू झाली. हेडलाईटचा पांढरा प्रकाश डोक्यात छेदत होतो. पण गाडीच्या ड्रायव्हर सीटवर कोणतरी बसलेला होता आणि दुसरा तिसरा कोण नसान ती बायाच होती. तिनं मागून मान फिरवल्या आणि तिची मान तर पूर्ण 180 डिग्रीमध्ये फिरली होती. तिचे केस संपूर्ण रक्तान माखले होते आणि तिच्या एका हातात समीरचा छिन्न विछिन्न झालेला डोक्या होता. तिनं त्या डोक्या डॅशबोर्डवर ठेवल्या आणि अनिकेतकडे बघून एक अमानवी किंचाळी फोडल्या. अनिकेत आणि नेहान गाडीचं नादच सोडल्याने आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतलेली. मग त्या स्त्रीच्या किंचाळ्या आणि झाडांच्या फांद्या तुटण्याचा आवाज त्यांका येत होतो. धावता धावता एका पडक्या वस्तीत पोचले. तिथे 7-8 झोपड्या होत्या, पण त्या सर्व जळालेल्या अवस्थेत. इथे कोण हा? आमका मदत करा, असं अनिकेत ओरडाक लागलो. तेवढ्यातच एका झोपडीतून एक दिवो बाहेर इलो. एक लहान मुलगो ज्याचो चेहरो अर्ध जळलेलो होतो. त्याने आपलो हात अनिकेतच्या खांद्यावर ठेवल्या तर त्याचा हात बर्फासारखो थंड होतो. गप्पासा, ती ऐकता? तुम्ही तिच्या क्षेत्रात असाल. या गावात नकाशा वरसून सुद्धा पुसून टाकला, कारण इथले सगळे लोक तर तिचे गुलाम झाले, असा तो मुलगो सांगाक लागलो. आमका बाहेर जाऊचा, प्लीज मदत कर, असं नेहा रडत सांगाक लागली. त्या मुलग्यांमधल्या या हायवेवरून बाहेर जाऊचं एकच मार्ग हा. तुमका मृत्यूचो 14 किलोमीटर पार करूचो लागात. पण एक अट असा, मागे वळून बघायचा नाही. मग काही ऐका केला तरी चलात. तो मुलगो त्यांका एक अरुंद पायवाटेवर घेऊन गेलो. यो रस्तो थेट हायवेच्या 14व्या किलोमीटरवरच्या दगडापाशी जाता. तिथून पुढे तुमचा नशीब हा. अनिकेत आणि नेहा
चलाक लागले. आजूबाजू संपूर्ण अंधार होतो. अचानक अनिकेता मागून समीरचा आवाज ऐका केलो. अरे अनिकेत, माका वाचव, मी जिवंत होय, माका या लोकांनी बांधून ठेवल्याने आ. अनिकेत थांबलो. त्याचं मन सांगत होता की मागे वळावा. मग त्याका त्या मुलाचो इशारो आठवलो. अनिकेत, तो समीर नाया, चलत राव, असा नेहान त्याका सांगितलंय. मग राहुलचा आवाज इलो. मग अनिकेतच्या आईचो आवाज इतके खरे होते की अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहूक लागले. त्याच्या कानाजवळ कोणतरी बोलाक लागला, तू मका सोडून खंय जातस? त्या नेहाचा रूप घेऊन इलेला त्याचाच भूत होता. अनिकेतन बाजूक बघितल्या तर त्याच्या बाजू चालणारी नेहा. आता ती नेहा नव्हती. तिचे डोळे संपूर्ण पांढरे पडले होते आणि तिच्या हातात एक धारदार कुऱ्हाड होती. अनिकेत जोरात ओरडलो आणि त्याने धावाक सुरुवात केल्या. पण तो 14 किलोमीटरचा दगड समोरच दिसावतो. पण जसो जसो तो जवळ जायत होतो तसो तो दगड लांबच जायत होतो. पाऊस आता रक्ताचोच होऊक लागलो होतो. जमिनीतून हजारो हात बाहेर येऊक लागले. अनिकेतचे पाय पकडण्याचे प्रयत्न करत होते. अनिकेत पडलो. त्यानं बघितलंय की नेहा दूरवर एका झाडाक लटकली आणि तो आधीच मृत अवस्थेत हा. नाही, हे खोटा हा, मी स्वप्न बघतोय. अनिकेत स्वतः ओढून एकच सांगत होतो. तेवढ्यात ती बाया त्याच्या समोर इली. तिनं अनिकेतचं गळो धरलाय आणि त्याका हवेत उचललाय. तिचा तोंड हळूहळू उघडत गेला. इतका मोठा किती अनिकेतचा अख्खे शरीर गिळू शकली असती. पाहुणे, तुम्ही विसरलात, तुम्ही 2 तासांपूर्वीच या जग सोडून गेलाय. या बोलान ती बाया हसाक लागली. अनिकेता अचानक आठवला जेव्हा त्यांनी त्या ट्रकाक धडक दिल्याने, तेव्हा त्यांची गाडी पलटी झाली होती. तो समीर, राहुल आणि नेहा चौघेही त्या अपघातातच जागीत ठार झाले. ही जी धडपड सुरू होती ती त्यांच्या आत्म्यांची होती. जंकाया समजला नव्हता की ते आता जिवंत नाहीत. तो म्हातारो, तो मुलगो, ती विहीर, या सगळा त्यांच्या पापांचा आणि कर्माचा चक्र होता. सकाळी जेव्हा पोलीस थंय पोचले तेव्हा त्यांका 4 मृतदेह गाडीत सापडले. पण विचित्र गोष्ट म्हणजे अनिकेतच्या हातामध्ये एक जुनं रक्तान माखलेलो कंदील होतो, जो त्या म्हाताऱ्याचा होतो. सकाळचे 6 वाजले. धुक्या अजून सुद्धा तसाच होता. हायवेवर पोलीस इन्स्पेक्टर गाडगे घटनास्थळी पोचले. समोरचा दृश्य बघून अनुभवी गाडग्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. कारण ती XUV 700 गाडी थंय नव्हती. थंय फक्त एक पोकळ सांगाडो होतो, जो किमान 2 वर्ष जुना असावं असा वाटत होता. गाडीच्या टायरच्या खुणा रस्त्यावर उमटल्या होत्या, पण ते खुणा एका विहिरीपाशी जाऊन अचानक संपत होते. साहेब, ह्या बघा, एका हवालदारानं ओरडून सांगितलंय. विहिरीच्या कठाड्यावर अनिकेतचा पाकीट पडला होता. आत समीर, राहुल, नेहा आणि अनिकेतचा ग्रुप फोटो होतो. पण फोटोमध्ये एक विचित्र गोष्ट अशी होती की त्यांच्या चौघांच्या मागे ती पांढरी साडी नेसलेली स्त्री स्पष्टपणे दिसा होती. तिनं अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवलेलो होतो. गाडीचा डॅशबोर्ड कॅमेरा पोलिसांनी जप्त केल्याने तो पूर्णपणे मोडलो होतो, पण मेमरी कार्ड मात्र सुरक्षित होता. गाडगींनी त्या कार्ड लॅपटॉपाक लावल्याने व्हिडिओमध्ये सुरुवातीक सगळा नॉर्मल होता. मुलं गाणी ऐकत होती, हसत होती. पण जसं 14 किलोमीटर जवळ इलो तसं व्हिडिओमधील रंग बदलाकच लागले. चित्र पिवळी पडली आणि अचानक एक आवाज इलो, जो माणसाचा नव्हतो. व्हिडिओमध्ये दिसला की अनिकेत गाडी चालवत असताना अचानक त्याच्या शेजारी एक सावली येऊन बसली. ती सावली हळूच कॅमेऱ्याकडे वळली. तिचे डोळे तर नव्हते, संपूर्ण रक्तान माखलेली होती. तिनं कॅमेऱ्यासमोर आपला हात नेलाय आणि स्क्रीनवर रक्तान लिहिलाय, बाहेर पडण्याचा रस्तो
आता उरलोच नाही. त्यानंतर फक्त किंचाळ्यांचा आवाज होतो. व्हिडिओ नंतर बंद झालो. इन्स्पेक्टर घाडगे स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्यांनी जुन्या फाईल्स तपासल्याने त्यांका धक्कोच बसलो. बरोबर 10 वर्षापूर्वी याच तारखेक याच वेळी एका निळ्या रंगाच्या गाडीचो याच ठिकाणी अपघात झालो होतो. त्यातही 2 मुला आणि 2 मुली समाविष्ट होते. घाडगे साहेब, या हायवेवर दर 10 वर्षांनी एक बळी जाता. तिथे बसलेलो एक हवालदार सांगाक लागलो. ती बाया तिचा कुटुंब पूर्ण करण्यासाठी दर दशकात 4 जण सत्ता. आता अनिकेत आणि त्याचे मित्र नवीन कुटुंब बनले. पुढच्या रात्री घाडगे स्वतः त्या हायवेवर तपासणीसाठी गेले. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती, पण त्यांका ठाऊक होता की आत्म्याशी लढा शस्त्र पुरेची नसतात. रात्रीचे 2 वाजले. घाडगेंच्या जीपचे हेडलाईट अचानक डिम झाले. समोरसून एक पांढरी गाडी वेगाने येताना दिसली. ती हुबेहूब अनिकेतची गाडी होती. घाडगेंनी गाडी थांबवल्याने ती पांढरी गाडी त्यांच्या जीपच्या अगदी जवळच येऊन थांबली. घाडगेंनी घाबरतच त्या गाडीच्या काचेवर टकटक असं आवाज केल्याने काच हळूहळू खाली उतारली. त्यात अनिकेत बसलो होतो, पण त्याचो चेहरो संपूर्ण पांढरं पडलो होतो. मदत हवी साहेब, अनिकेतान विचारले. घाडगेंनी बघितल्याने की अनिकेतच्या बाजूक नेहा बसली, पण तिच्या गळ्यावर मोठी जखम झाली होती आणि ती टाके घातल्यासारखी दिसत होती. तुम्ही तर काल या जग सोडून गेलाय ना? घाडगेंचा हात थरथराकूच लागलो. त्यावर अनिकेत हसलो. त्याचं हसणं त्यांका विचित्रच वाटत होता. आम्ही मेलेले नाही, आम्ही फक्त तिच्या गावी राहतो. तुम्ही पण येताय काय? पुढचा वळण आपल्या घराचा. घाडगेंनी मागे वळून बघितल्याने त्यांच्या जीपच्या मागच्या सीटवर तीच बाया बसली होती. तिनं घाडगेंच्या मानेवर आपले बर्फासारखे थंड हात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी हायवेवर पोलिसांची जीप बेवारस सापडली. इन्स्पेक्टर घाडगेंचं काय पत्तोच नव्हतं. फक्त जीपच्या काचेवर रक्ताने एक आकडो लिहिलेलं होतं, 15. याचा अर्थ असं होतो की त्या बायाचा कुटुंब आता 15 लोकांचा झाला आणि आता ती 16व्या व्यक्तीची वाट बघता. इन्स्पेक्टर घाडगे बेपत्ता होऊन आता 6 महिने झाले असतील. तो 14 किलोमीटर आता मृत्यूचं सापळं मनात ओळखलं जाऊक लागलो. सरकारान तो रस्तो अधिकृतपणे बंद केलाय आणि तिथून जाणार वाहतुकीचं ओघ दुसऱ्या वळणावरून वळवलंय. पण काही आत्मे रस्तो बदललो म्हणून शांत बसत नाही. अनिकेतचा लहान भाव आदित्य आपल्या भावाच्या मृत्यूचा आणि घाडगे साहेबांच्या बेपत्ता होण्याचं सत्य शोधण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. त्याच्यासोबत एक तांत्रिक, अघोरी विद्या करणारो रुद्र नावाचा माणूस होतो. आदित्य ह्यो रस्तो साधो नाया. इथे जमिनीच्या खाली रक्ताचे नदे वाहतात. ती बाया फक्त आत्मे नाही तर एक तृष्णा हा. रुद्र गंभीरपणे म्हणाक लागलो. रात्रीच्या 12 वाजले. आदित्य त्याच वळणावर गाडी थांबवल्या जिथे अनिकेतचा अपघात झालो होतो. रुद्रान रस्त्याच्या मधोमध एक आरसा ठेवलाय आणि त्यावर तिळ शिंपडलाय. आरशात अचानक हालचाल जाणवाक लागली. धुक्यातून एक एक करून आकृत्या बाहेर येऊ लागल्या. सुरुवातीक अनिकेत दिसलो, मग समीर, राहुल, नेहा आणि त्यांच्या सर्वांच्या मागे घाडगे उभे होते. पण त्यांचे डोळे एकदम विचित्र दिसत होते. असं वाटत होता की त्यांच्या शरीरातून प्राणच ओढून घेतलेलो हा. आदित्य ओरडाक लागलो की दादा. अनिकेतची सावली आरशाच्या जवळ दिली. त्याने आरशावर हात ठेवलाय. आदित्य पळ इथून. तिका आता मुक्ती नको, तिका राज्य करूचा. तेवढ्यातच जमिनीतून एक प्रचंड मोठं हादरो बसलो. त्या वडाच्या झाडाच्या मुळामधून ती बाया प्रकट झाली. तिचा रूप आता पूर्वीपेक्षा 10 फूट भयानक होता. तिची उंची 7 फूट झाली होती आणि तिच्या अंगावर आजवर मेलेल्या सर्व लोकांचे अवशेष लटकावते. रुद्रान
मंत्रोच्चार सुरू केले. या शापाचो शेवट करूचो आसात तर या रस्त्याक बळी दिलेलो पहिलो जीव शांत करूचो लागात. रुद्राक समजला होता की त्या ट्रक ड्रायव्हरने फक्त राधाक मारल्या नव्हता तर तिच्या गर्भात असलेल्या 9 महिन्यांच्या बाळाक सुद्धा मारल्या नव्हता. तो बाळ आत्माच या सर्व शक्तीचा केंद्र होता. रुद्रान त्या जुन्या विहिरीत एक रक्षा कवच टाकले. बाया जोरात किंचाळाक लागली. तिने आदित्याच्या दिशेने झेप घेतल्या. पण त्याच वेळी आरशातून अनिकेतचो आत्मा बाहेर इलो. त्यानं आपल्या भावाक वाचवसाठी त्या बायाक घट्ट पकडून ठेवल्या. दादा नको असं म्हणत आदित्य रडावतो. आदित्य, ह्योच मार्ग हा. आमका मुक्त होऊचा आसात तर या रस्त्याचो शेवटचो अपघात असावो लागत. ह्यो एकच मार्ग हा. रुद्रान आपली सर्व शक्ती एकवटल्या आणि त्या वडाच्या झाडाक आग लावल्या. ती आग साधी नव्हती, ती स्मशान अग्नी होती. जसं जसं वटवृक्ष जळाक लागलो तशा त्या हायव्यावरच्या सर्व सावले हवेत विरघळाक लागले. बायाचो देह जळान खाक होऊक लागलो. तिनं शेवटची एक भयानक किंचाळी फोडल्या. ती संपूर्णकडे घुमली. हळूहळू सगळा शांत झाला. पाऊस सुद्धा थांबलो. धुक्या सुद्धा कमी झाला आणि तो रक्ताचो वास हवेतून निघान गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो 14 किलोमीटरचो बोर्ड कोसळलेलो होतो जिथे आता कसलीही भीती नव्हती. पण आदित्य रस्त्याच्या कडे एक जुनी बावली सापडली. ती तीच बावली होती जी त्या लहान मुलीच्या हातात होती. तिनं ती बावली उचलल्या आणि विहिरीत टाकून दिल्या. तो हायवे आता कायमचोच शांत झालो होतो किंवा तसा लोकांका वाटत होता. वर्षभरानंतर एक नवीन हायवेच्या बांधकामासाठी मजूर तिथे इले. जमीन खोदताना त्यांका एक मानवी सांगाडो सापडलो ज्याच्या हातात अजून सुद्धा एक कंदील होतो. मजुरान तो कंदील साफ केला आणि जसं त्यांना तो कंदील पेटवल्या तेवढ्यात मागच्या झाडीतून पुन्हा एकदा लहान मुलीच्या हसण्याचा आवाज ऐका गेलो. धन्यवाद मित्रांनो. ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो ह्या माका कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे भूताचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेलवर किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली आहे. आणि मी तुमका अजून एक सांगतोय, अजून पण जर तुम्ही मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग भेटूया च्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.